सो LFPला जात असताना आम्हाला रस्त्यालाच एक वॉटरफॉल लागलेला आहे. नाव नाही माहिती, बघतो तिकडे बोर्डावर वाचता पण नाही येत मला. इंग्लिशमध्ये असेल तर वाचलेलं असेलच होतं, कारण की ह्यांच्या भाषेत लिहिलेलं आहे ना त्यामुळे. सो दाखवतो, हा बघा थोडासा क्लोज जातो. हो नाही, खाली एंट्री आहे की नाही? आहे खाली आहे, बघू शकता. 1 2 3 लेयर्स का आय थिंक आहे ना. तो आता आम्ही आलेलो होतो LFP बीचवर आणि बघू शकता इकडला व्ह्यू, नाईट व्ह्यू. वेट झूम करतोय आणि हा नाईट व्ह्यू आहे आणि समोर समुद्र आहे पण तो दिसणार नाही, अंधार आहे पूर्ण. बघू शकता. तर इकडे शॉप्स आहेत स्ट्रीट फूडचे, बघू शकता तुम्ही. काय काय माहिती. हे वैभव कडे गेला, काहीतरी खायला गेलं इकडे आलो तर इकडे काहीतरी खावं लागेल. इकडे आलो तर बघूया. हा तर हे कोणतं आहे गाईज? हे लहान मुलांचं खेळणं, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कर ना लेग हा लेग डे जिमचं आहे वाटते. तो दिवसा पण आम्ही ट्राय करू यायचं इकडे, बघायला भेटेल तर बघू, कारण की आम्हाला जायचं आहे हाऊस बोटिंग करायला. तर इकडे यायला भेटलं, जवळच आहे आमच्या रूमपासून, तर आम्ही आलो तर येऊ. बहुतेक नाही भेटलं तर पुढच्या दिवशी बीचेस आहेत 2-3 बीचेस, ते पण आम्ही दाखवतो. तर आलेलो आहोत आता वर्कला बीचवर आणि भाई बीच बघा, आपल्या इकडले बीच तर फेल आहेत खरंच. म्हणजे एकदम भाई दाखवतो बघा, तुम्हीच बघा आणि सांगा मग मला. भाई अलगच एक नंबर. वाळू बघा ना यांची, आणि आपल्या इकडे नुसती काली माती. सो बघू शकता किती क्लीन आणि नीट बीच आहे इकडे. बॅक साईडला पण बघा तुम्ही, हे बघा, आणि पाणी पण बघा. हा बोल ना, तिकडे जायचं आहे का आपल्याला? ओके नो सो पाहू शकता तुम्ही पाण्याचा कलर बघा. ही कडक झूम करतो, थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, एक नंबर गाईज, एक नंबर. सो लाट आलेली आहे. भाई कडक. सो खूप मजा आली इकडे आणि खूप भारी वाटलंय या बीचवर येऊन. पोहणार होतो बट कोण पोहताना दिसत नाही जास्त, कारण की खोल आहे मध्ये असं सांगत होते इकडली लोक, त्यामुळे नाही जात मध्ये. नाहीतर शायनिंग मारायला जाईल आणि कल्याण व्हायचं, त्यामुळे नाही जात. त्या बाजूला मध्ये गेलेले आहेत पाण्यात, तर आपण तिकडे जाऊन बघूया. बघा गाईस, पाणी बघा किती क्लीन आहे, आणि हे बघा आनंद घेत असताना इकडली माणसं. खूप छान वाटते इकडे. विजय दादा, तुम्हाला कसं वाटलं इकडे? मस्त, एकदम फ्रेशनेस. आपल्या इकडे असं आहे का? आहे बट एवढा क्लीन बॉर्डर नाही आहे नाही ना, पण ठीक आहे, चालेल.
वातावरण बघून असं वाटतं की गोव्याला चालू. बघू शकता. सो आता आम्ही आलेलो आहोत अझीमला शिव टेम्पल. सो इकडे तिकीट पण काढावं लागेल आपल्याला. सो लाईन बघू शकता इकडे तिकीट पण. सो तिकीट काढायला लागेल इकडे 100 रुपये आय थिंक आहे. लाईन बरं आहे की लाईन जास्त नाही मिळत, नाही तर भाई वैतागून जातील लाईनीत राहून. तुम्हालाही माहीत असेल लाईनमध्ये राहायला किती कंटाळा येतो, आणि एवढी लाईन नाही मिळत तर बरं आहे. गुफेमधून आम्ही आलो आणि गुफेमध्ये जे होतं ना ते तुम्ही नक्कीच या, कारण की मी नाही दाखवू शकणार, कारण की मोबाईल अलाउड्स नाही मिळत गुफेमधून जाताना. पण जे गुफेमध्ये आहे ना एक नंबर गाईज, खरंच. म्हणजे पूर्ण शंकरदेव आहे ना त्याचं पूर्ण, म्हणजे आता कसं तुम्हाला एक्सप्लेन करू, बट आता ते यूट्यूबवर असेल, कोणी टाकलं असेल तर बघा तुम्ही सर्च मारून. मला तर वाटते बहुतेक नसेलच, कारण की मोबाईल अलाउडच नाही मिळत, तर नसेल बहुतेक. आणि इथे हा सीन बघू शकता तुम्ही. खूप मोठी अशी शिवशंकरांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. सो एंट्रन्स बघू शकता तुम्ही. हे बघा कशाचं बनवलं माहिती नाही. रेडीमेड आहे ना? अच्छा अच्छा. बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फुलं. नाव पण आहे ॲझली. हे नाव काय राही भाई, इंग्लिश थोडी कमजोर आहे. हे नाव काय आहे विजय दादा, नाव काय? बराबर वाचलेलं मी. सो या गार्डनचं महत्त्व मला आता समजलं, कारण की इकडे नाईटला खूप भारी व्ह्यू आहे, कारण की लायटिंग्स वगैरे केलेल्या आहेत. त्यामुळे बघा किती प्रकारची फुलं आहेत भाई, मी तर बघितली पण नाही एवढी फुलं. हे बघा खतरनाक. हे बघा, आणि तशी मेंटेन पण ठेवलेली आहेत त्यांनी, तुम्ही बघू शकता. कॅब मागितले देऊन परत कॅब घेऊन आले. कोणची होती त्यांची घ्या. बघू शकता फुलांनी भरलेलं गार्डन, जिकडे बघू तिकडे फुलं. आणि सूर्यफूल जे मी बघितलं नव्हतं रिअलमध्ये, ते आज बघायला भेटलं. नाईस. भाई डायनासॉर गार्डन मध्ये. आणि हा बघा हत्ती कसा फुलांच्या मध्ये लपलेला आहे. भाई चाय तर तुम्ही सर्वांनी पिला असेल, पण आता चायच्या बागेत आलेलो आहे. हे दाखवते चायचे पत्ते कसे आहे बघा. ही बघा. पण भाई कसं काय चाय पावडर बनते तेच नाही समजत. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहोत पद्मनाभ स्वामी टेम्पल येथे.
आणि आमचा लुक बघू शकता तुम्ही, एक अलगच प्रकारचा. आणि वैभवचं असं म्हणणं आहे की कधी असं गावात नाही फिरलो आणि इकडे बाहेर राज्यात येऊन फिरायला लागलो भाई. अलगच बघू शकता. हे सर्व मागे आहेत, बघू शकता तुम्ही. आणि आता मोबाईल पण नाही तिकडे अलाउड मिळत, सो आम्हाला लॉकरमध्ये ठेवावं लागेल. आणि जास्त काही दाखवता येणारच नाही, फक्त फोटो आणि व्हिडिओ बनवली तर बनवेल, म्हणजे रील्स, तर ती बघा इंस्टाग्रामवर, नाहीतर मग यूट्यूबवर बघा. ओके. तर मंदिर बघू शकता तुम्ही, तर वर्ल्ड रिचेस्ट टेम्पल. हे लोक हिसाब करायला बसलेले आहेत आमच्या ट्रिपचा. 1,40,000 का बजट था अपना, लेकिन एक मिनट में देखता यस ऐसा नहीं चलेगा भाई. देखो क्या है ना, तू मुझे बोला था 19,000 का बोला था पैकेज, अभी 25,000 का पैकेज जा रहा है. पागल है, मैं बर्बाद हो जाएगा भाई. 1,000 रुपये देना अभी. 13,000 रुपये में तो आया नहीं. ये ऐसा नहीं चलेगा भाई. ये देख तुम लोग तो बोले थे यार कम में काम हो जाएगा. अभी बजट के बाहर जा रहा है. हाँ यार, काय झालं अबे ये लोग बहुत मीठा बोल के लाएंगे. 25,000 में हो जाएगा, 15,000 में हो जाएगा. साला इधर 25,000 ऊपर जा रहे हैं हम लोग यार. घूमने के लिए तो घूम लिए अभी. रोज नारळ पाणी पिना चाहिए ना.